नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 16 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग इंद्र आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:50 ते 5:32 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:49 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:32 ते 7:14 आणि यमगंड काळ दुपारी 12:27 ते 2:08 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शुक्राबरोबर केंद्रयोग करणार आहे. बुध आणि शनीचा गुरु आणि शनीचा केंद्रयोग सुद्धा आजच्या दिवशी होणार. त्याचप्रमाणे मंगळ आणि हर्षलचा सुद्धा केंद्रयोग आजच्या दिवशी होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. वेयातला शनी आणि तृतीयातला गुरु हे सुद्धा केंद्र करणार आहेत आणि द्वितीयातला हर्षल आणि पंचमातला मंगळ हे सुद्धा केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडू शकतील की ज्या तुम्हाला अपेक्षित असतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. वयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीतला हर्षल आणि चतुर्थातला मंगळ हे सुद्धा केंद्र करणार आहे. द्वितीयातला गुरु आणि लाभातला शनी हे सुद्धा केंद्र करणार आहेत. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं असतील ह्या अगदी पूर्ण होताना दिसतील. तुमचा मूड तुमच्यातली कार्यशक्ती कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मात्र तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. ही गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. या गोष्टीवर थोडंसं काम करणं गरजेचं राहील. घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यासुद्धा आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहारावरती बारीक नजर ठेवणं गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातला शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीतला गुरु आणि दशमातला शनी हे परस्पर केंद्र करणार आहे. व्ययातला हर्षल आणि तृतीयातला मंगळ हे सुद्धा केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार यापासून लांब राहणं गरजेचं राहील. स्वतःच्या विचारावर सुद्धा थोडंसं लक्ष ठेवणं महत्त्वपूर्ण राहील. चुकीचे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. लाभातला हर्षल आणि द्वितीयातला मंगळ हे सुद्धा परस्पर केंद्र करणार आहेत. व्ययातला गुरु आणि भाग्यातला शनी हे सुद्धा केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र येणार 2 ते 3 दिवसामध्ये खर्च आणि गुंतवणूक यावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अनपेक्षित खर्च होतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल असे निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घेऊ नका.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमातला शनी आणि लाभातला गुरु हे सुद्धा केंद्र करणार. तुमच्याच राशीतला मंगळ आणि दशमातला हर्षल हे सुद्धा केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं निर्णय घेताना काळजी घेणं गरजेचं राहील. फक्त आणि फक्त भावनांवरती अवलंबून राहून कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्या. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा तुमचे जी भावभावना ते जास्तच प्रमाणात दिसून येतील. काळजी घ्या. वादविवाद टाळा हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. आर्थिक व्यवहारांवरती सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. भाग्यातला हर्षल आणि व्ययातला मंगळ हे परस्पर केंद्र करणार आहे. आणि दशमातला बुध आणि सप्तमातला शनी हे सुद्धा केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा दिसून येईल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना मात्र काळजी घेणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमचे कागदोपत्री व्यवहार किंवा तुमच्या ऑफिस पॉलिटिक्ससारख्या काही गोष्टी अनुभवास येऊ शकतील. कॉन्फिडेन्शियल स्पॉईल होणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करत आहे. भाग्यातला बुध, भाग्यातला गुरु आणि षष्ठातला शनी हे सुद्धा परस्पर केंद्र करणार आहे. आणि लाभातला मंगळ आणि अष्टमातला हर्षल हे सुद्धा केंद्र करत आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. येणार 2 ते 3 दिवसात आर्थिक गोष्टींवरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक चणचण किंवा चुकीचे व्यवहार या संदर्भात काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट राहील. ही गोष्ट फार महत्त्वपूर्ण असेल. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातला गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. याचप्रमाणे अष्टमातला बुध आणि पंचमातला शनी हे सुद्धा केंद्र करणार आहे. दशमातला मंगळ आणि सप्तमातला हर्षल हे सुद्धा केंद्र करणार आहेत. आजचा दिवस बिझी डे असणार आहे. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये काळजी घ्या. छोट्या-मोठ्या कारणामुळे चुकीचे निर्णय घेणं किंवा सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर मतवैचित्र होणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 2थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. भाग्यातला मंगळ आणि षष्ठातला हर्षल हे सुद्धा केंद्र करणार. सप्तमातला बुध आणि चतुर्थातला शनी हे सुद्धा केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे असे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलून जाईल. या संदर्भात काळजी घ्या. वैवाहिक जोडीदारावर मतभेद वगैरे दिसून येऊ शकतील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तृतीयातला शनी आणि षष्ठातला बुध हे सुद्धा केंद्र करणार आहेत. आणि अष्टमातला मंगळ आणि पंचमातला हर्षल हे सुद्धा केंद्र करणार आहे. आज तुमचं कॉन्फिडन्स, एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. थोडं फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. येणार 2 ते 3 दिवसामध्ये मात्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारे शारीरिक दुखापतीचे काही प्रसंग निर्माण होऊ शकतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी कागदोपत्री व्यवहारासंबंधी सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास.
कुंभ राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयातला शनी आणि पंचमातला गुरु हे सुद्धा परस्पर केंद्र करणारे. सप्तमातला मंगळ आणि चतुर्थातला हर्षल हे सुद्धा केंद्र करणार आहेत. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी स्ट्रेस, टेन्शन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. थोडीशी दगदग झाल्यासारखे वाटले. चुकीचे निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक घ्या. खरं तर कुठल्याच प्रकारचे निर्णय घेऊ नका. थोडीशी दमछाक झाल्यासारखी जाणवेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे, शारीरिक दुखापतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मतभेद, मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव सुद्धा येऊ शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्या राशीतला शनी आणि चतुर्थातला गुरु हे सुद्धा परस्पर केंद्र करणार आहेत. आणि षष्ठातला मंगळ आणि तृतीयातला हर्षल हे सुद्धा केंद्र करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामंसुद्धा तुमचे हातून मार्गी लागू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. शारीरिक दुखापतीचे प्रसंग काही समोर येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणचे वरिष्ठ किंवा सहकर्मी यांच्यावर वादाच्या ठिणग्या उडू शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.